नमस्कार. धर्मादाय आयुक्तालयामध्ये निघालेल्या विविध पदाच्या जागा व जाहिराती, अभ्यासक्रम काय असणार, अभ्यास पात्रता काय लागणार व कोणते कोणते सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण धर्मादाय याच्या वेबसाईटवर जात आहोत आणि यामध्ये तुम्हाला जाहिरातीमध्ये जायचं आहे. जाहिरात क्रमांक ऑनलाईन अर्ज भरा याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक वगैरे दिलेली आहे. ऑलरेडी रजिस्टर केलेलं, लॉग इन केलेलं वगैरे सगळं दिलेलं आहे. इन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे. जाहिरात वाचण्यासाठी या गोष्टीवर क्लिक केल्यानंतर इन्स्ट्रक्शन मिळून जातील आपल्याला. जाहिरातीमध्ये पदसंख्या काय आहे ते सर्वात प्रथम जाणून घेऊ. तर बघा, इथे पदसंख्या जर विचारात घेतली तर इथे सर्वच माहिती दिलेली आहे, पण इथे आपण पदसंख्येचा विचार करू. पदसंख्या विचारात घेतली तर 179 पदसंख्या आहे आणि या पदसंख्येमध्ये सर्वसामान्य व्यक्तीला अर्ज करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते सांगू आपण. सर्वात प्रथम खुला प्रवर्ग, याच्यासाठी 1000 रुपये फीस आकारलेली आहे. मागासवर्ग, अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये फीस आकारली गेलेली आहे. चला त्यापुढे जाऊन आपण या परीक्षेसाठी लागणारा सिलेबस, पात्रता या सर्व गोष्टी पाहणार आहोत. भरावयाची पदे आहेत. पहिलं पद आहे विधी सहाय्यक. यासाठी आपण कुठले आपल्याकडे क्लास व याच्या नोट्स सुद्धा उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे आपण पुढे जाऊ. लघुलेखक. लघुलेखक या पदासाठी जर विचारात घेतलं, लघुलेखक या पदासाठी विचारात घेतलं तर इथे 6 जागा आहेत मित्रांनो, 22 जागा आहेत. पदसंख्या 22 आहे. आणि महत्वाचं म्हणजे निरीक्षक पदासाठी सर्वाधिक जागा आहेत. आणि या निरीक्षक पदासाठी आपल्याला ही परीक्षा देत असताना कोणत्या कोणत्या विषयाचा व कसा अभ्यास करायचा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून महत्वाची माहिती या सर्व लोकांना मिळणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या. इथे बघा, साधारणपणे ठीक. तर एकूण पदसंख्या आहे 121 पदसंख्या आहे आणि निरीक्षक या पदासाठी 121 पदसंख्या आहे. चला मित्रांनो, आपण सिलेबस कडे वळू. सिलेबस काय असणार? सिलेबस जनरली तलाठी भरती सारखाच आहे, लक्षात घ्या. आणि या परीक्षेला तुम्ही तलाठी भरती सारखाच अभ्यास करावा लागणार आहे. मेरिट पण त्याच दर्जाचं लागेल. त्यामुळे या परीक्षेकडे सुद्धा तुमचं दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. आणि या सिलेबस मध्ये काय आहे पाहू आपण. मस्त पोस्ट आहे. ग्रेड पे पण छान आहे. त्यामुळे या परीक्षेकडे थोडं पॉझिटिव्ह रित्या बघा. धर्मादाय आयुक्तालयामध्ये निरीक्षक आणि लिपिक, टंकलेखन, वरिष्ठ लिपिक याला कसे आहेत बघा प्रश्न. हे लघुलेखक, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक या सर्व पदाकरता परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार हे पाहणं गरजेचं आहे. सर्वसाधारण मराठी असणार आहे. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देण्यासाठी सांगितलेलं आहे. जवळपास 25 गुणाला मराठी व्याकरण विचारतील. ठीक आहे, जवळपास 25 गुणासाठी 25 मार्क, 25 प्रश्न असतील, 50 सुद्धा मार्क असू शकतात. कॉमन व्होकॅब्युलरी, सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ ऍडम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्पोजिशन ऑफ पॅसेज याच्यावर सुद्धा प्रश्न येणार आहेत. तसेच बघा, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. सामान्य ज्ञानाच्या बाबतीत जर विचारलं, सामान्य ज्ञानाच्या बाबतीत जर बघितलं, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती, महत्वाच्या व्यक्तीचे कार्य, समाज सुधारकाचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीचे वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी व राष्ट्रीय चळवळी. भूगोलाच्या बाबतीत जर विचार केला, भूगोलाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भूगोल, विशेषतः अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्राच्या जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. राज्यशास्त्र हा एक घटक त्यांनी विचारण्यात येणार आहे. राज्यशास्त्रामध्ये काय दिले बघा,
भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका, तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच बघा पुढे मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, समान नागरी कायदा, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्याचे सदस्य, अधिकारी, कार्य व कर्तव्य, विधी समित्या इत्यादीवर क्वेश्चन विचारले जाणार आहे. या परीक्षेला विज्ञान घटक सुद्धा स्पेशली विचारला जाणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि चालू घडामोडी, विशेष जागतिक व भारतीय किंवा महाराष्ट्राच्या चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न येणार आहेत. म्हणजे जवळपास 100 प्रश्नांची 200 गुणाची परीक्षा असणार आहे. ऑनलाईन रित्या परीक्षा असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी अजूनपर्यंत तुम्ही अर्ज केलेला नसेल तर अर्ज नक्कीच करा. आणि आपले क्लास सुद्धा या परीक्षेचे चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ही क्लास करायचे आहेत त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. अर्जामध्ये कुठेच त्रुटी ठेवायच्या नाहीत. जे स्कॅन करायला सांगितले 3 ऑक्टोबर याची लास्ट डेट आहे. 3 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हा अर्ज कम्प्लिटली भरायचा आहे. अशा पद्धतीने धर्मादाय आयुक्तालय या पदासाठी म्हणजे निरीक्षक लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज तुम्ही करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.